धनगर समाजाचा एसटी आरक्षणात समावेश करण्यात यावा या मागणीसाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्यात आलं। गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील धनगर समाज हा एसटी आरक्षणाची मागणी करत आहे। यासाठी समाजानं राज्यात सातत्यानं वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलनं केली, मात्र सरकारनं धनगर समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्षच केलं आहे। यामुळे राज्यातील समस्त धनगर समाजाच्या वतीनं पंढरपूर इथं आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे। तरी देखील सरकार झोपी गेल्याचं सोंग घेत आहे। धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावं या मागणीसाठी पंढरपूर येथील करण्यात आलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी समस्त धनगर समाजाच्या वतीनं सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध महामार्गांवर रास्ता रोको आंदोलन करून तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। शहर जिल्ह्यातील धनगर समाजाचे नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील, चेतन नरोटे, नरेंद्र काळे, बाळासाहेब शेळके, राजू पाटील, अर्जुन सलगर, अमोल कारंडे, भिवा वावरे, रवींद्र नागणकेरी, शेखर बंगाळे, पवन पाटील, पृथ्वीराज नरोटे, श्रीमंत हक्के, देवेंद्र मदने, अण्णप्पा सतुबर, अभिषेक चोरमुले, सुधीर सलगर, डी पांढरे, संजय बनसोडे, अनिल दुधाळे, मनोज सलगर, डॉक्टर अभिमन्यू टकले आदींच्या नेतृत्वाखाली शहर जिल्ह्यात तुळजापूर नाका, देगाव, दक्षिण सोलापूर, 13 मैल, मोहोळ आदी विविध ठिकाणी धनगर समाज बांधवांनी महामार्ग रोखून धरले। यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। जोपर्यंत धनगर समाजाची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील। या उलट भविष्यात याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहर जिल्ह्यातील धनगर समाजातील नेते मंडळींनी दिला। या ठिकाणी महाराष्ट्रात अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी आमचे सर्व धनगर समाज मोठ्या प्रमाणात आंदोलन करले आहेत। त्या आंदोलनाला आमचं एकच मत आहे की आम्हाला फसवू नका। जसं लोकसभेमध्ये या ठिकाणी मराठा समाज तुम्हाला जागा दाखवला आहे, आता यावेळी विधानसभामध्ये जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर आम्ही धनगर समाज सर्व बांधवांनी मिळून तुम्हाला तुमच्या जागा आम्ही पण दाखवणारच आहे। फक्त एवढंच सांगायचं आहे, जागा दाखवायच्या अगोदर, निवडणुका व्हायच्या अगोदर आमच्या या ठिकाणी आचारसंहितेच्या अगोदर आमच्या समाजाला न्याय द्या आणि मराठा समाजाला न्याय द्या। सगळ्यांना मी विनंती करतो की आपण सगळे वेगवेगळ्या पार्टीमध्ये काम करतो। मी काँग्रेसमध्ये करतो, नरेंद्र करतात, अनेक सगळे भाजपमध्ये असतील। आज समाज रस्त्यावर असताना आपल्या सगळ्यांची समाजाला गरज आहे। तुम्हाला विनंती आहे, उद्या पंढरपूरला आपल्याला सगळ्याला जायचं आहे। मामा सगळे पेटून उठा, प्रत्येक गावामध्ये मीटिंग घ्या, प्रत्येक वाडी वस्तीवर जावा। शहरातल्या एकाला विनंती करतो, उद्या पंढरपूरला आपली दिशा ठरणार आहे। पंढरपूरचं आरक्षण गेले 15-16 दिवस झालं। सरकार आपल्याला फक्त चौकटीत सांगतंय योग्य मार्ग काढू। सरकार आपल्याला सांगतंय की आरक्षण देऊ, मग राज्यामध्ये सरकार तुमचं आहे, देशामध्ये सरकार तुमचं आहे, घ्या ना निर्णय। निश्चितपणाने या सकारात्मक चर्चेचा आम्ही सगळे धनगर समाज बांधव अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। त्या बैठकीत असंही झालं की या संदर्भातला काय जी आर निघावा, त्याच्याबद्दलच्या काय सूचना असाव्यात याही मागवल्या। कृती समिती त्याही संदर्भात आपल्या काय सूचना आहेत ते देत आहे। म्हणून मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे, साहेब, जसं तुम्ही शासनात आहे, तुम्ही प्रशासनात आहे, तसं आम्ही शासनात आहे। मी भारतीय जनता पार्टीचा शहर अध्यक्ष आहे, पण माझ्या जातीसाठी मी पहिल्यांदा रस्त्यावर येणार आहे। कारण माझ्या दृष्टीने माझ्या समाजाला त्याच्या हक्काचं मिळालं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं। आपल्याला अहिल्यामातेची शपथ आहे, आपल्याला स्वर्गीय देवकते साहेबांची शपथ आहे। आज आपल्याला आपल्या समाजाच्या हक्कांना अधिकारासाठी लढायचं बांधवांनो। खऱ्या अर्थानं मी तुम्हाला एक ग्वाही देतो की आतापर्यंत प्रामाणिकपणे आपण सर्वजण लढलात,
रक्ताच्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत हा शेखर बंगारे 100% या प्रसंगी आज प्रस्थापितांना अडवून या पार पाटलांना येणाऱ्या कालावधीमध्ये जाब विचारल्याशिवाय त्यांना गच्ची पकडून मी जाब विचारल्याशिवाय शांत बसणार नाही. मी सरकारनं विनंती करू इच्छितो, गेल्या 50-60 वर्षापासून धनगर समाज एसटी आरक्षणापासून वंचित आहे. आमचे मुलं बाळं, आमचे विद्यार्थी, आमचे माता भगिनी कुठेतरी IAS झाले पाहिजे, तहसीलदार झाले पाहिजे, मोठे अधिकारी झाले पाहिजे, असं आमच्या गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी असताना कुठेतरी धनगड आहे असं अर्थ हे घालून पूर्वीचे जे कोणी राजकीय पुढारी आहेत, राजकीय सत्ताधारी आहेत, असे जे चूक करून ते आम्हाला आजपर्यंत सतवायचा प्रयत्न करतात. आम्ही या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, आज तर एक छोटंसं आंदोलन होतं. येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर एक चांगल्या मोठ्या प्रमाणात उद्रेक असं आंदोलन आम्ही छेडू. आमचं आरक्षण आम्हाला दिलं पाहिजे, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही.